आदिवासी क्रांतीवीर खाजा उर्फ खाजीसिंग नाईक यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल बोलत असताना थोडी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. नंदुरबार जिल्हा नंदुरबार आणि धुळे जिल्हा हा पूर्वी एकत्र होता. त्यावेळेस खानदेश म्हणून ओळखला जाईल. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक आदिवासी वीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. ब्रिटिशांशी संघर्ष करीत असताना स्थानिक देशातील राजेशाही संस्थानिक यांच्याशीही संघर्ष करावा लागला. देशातील उच्च नीच मानसिकतेमुळे इंग्रज येण्या अगोदर पासूनच जातीवादाने एक प्रकारे अन्याय अत्याचार सुरू केला होता. इतिहास कालखंडापासून स्वातंत्र्य देशात सुद्धा तीच मानसिकता सुरू आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्षात आदिवासी क्रांतीवीर तांड्या मामा बिरसा मुंडा, खाजा नाईक असेल, दशरथ नाईक असेल, भीमा नाईक असेल, भागोजी नाईक असेल, हिराजी नाईक असेल, अनेक आदिवासी वीरांनी या ब्रिटिश सत्तेच्या विरोधात संघर्ष केला. कारण की या इथल्या देशातील मूळ रहिवासी मूळ मालक असलेल्या आदिवासींच्या अस्तित्वाला जेव्हा धक्का पोहोचला तेव्हा इथल्या राजेशाही असेल किंवा संस्थानिक असतील यांची वाट न बघता देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासीने स्वस्फूर्तीने सहभाग नोंदविला. इतिहासामध्ये आपण जर बघायला गेलो तर इतिहासामध्ये आदिवासी क्रांतीवीरांबाबत एक लुटारू दरोडेखोर या पद्धतीने एक उल्लेख आढळतो. परंतु या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका जर निभावली असेल ती इथल्या आदिवासी क्रांतीवीरांनी. इथल्या आदिवासींना इथल्या उच्च जात वर्गाने असेल ब्रिटिशांनी असेल दोन्ही वर्गाने आदिवासीवर अत्याचार केलेला आहे. आणि त्याच अन्य अत्याचारात खाजा नाईक उर्फ खाजीसिंग नाईक सरकारच्या विरोधात ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंड पुकारतोय. खाजा नाईका बाबतीत जर आपण जास्त विचार करायला गेलो इतिहासकारांनी असेल इथल्या या उच्च जात उच्च नीच मानसिकतेमुळे असेल खाजा नाईकाबद्दल लिहित असताना इतिहासामध्ये त्याच्या बालपणाबद्दल किंवा त्याच्या खाजगी आयुष्य कसं गेलं याबद्दल काही आपल्याला नोंद सापडत नाही. परंतु आदिवासींमध्ये सटाणा विभाग असेल किंवा या साक्री तालुक्यातील उमरपाटा गाव एक आहे. या भागामध्ये ज्या आदिवासी लोककथा आहेत त्या लोककथाद्वारे एक मौखिक इतिहास आदिवासींमध्ये आज पण सांगितला जातो. या देशामध्ये जेव्हा ब्रिटिशांनी सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली आदिवासींच्या एरियामध्ये आदिवासींची जंगल जमीन याच्यावर जेव्हा सत्ता गाजवायला लागलाय किंवा सत्ता काबीज करायला लागलाय आदिवासींच्या अस्तित्वावरच घाव हा इथल्या ब्रिटिश सरकारने सुरू केला आणि जेव्हा आदिवासींच्या जमिनी असेल जंगल असेल पाणी असेल या मूलभूत अधिकारापासून
विस्थापित केल्या गेल्यानंतर अनेक आदिवासी कुटुंबे हे बेरोजगार झाले आणि त्यातच हा खाजा नाईक सुद्धा एक विस्थापित म्हणून एक आई वडिलांसह तो रोजगारासाठी बाहेर पडलेला आपल्याला दिसतोय. खानदेशामध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांनी आपले मुळे रुजवायला सुरुवात केली त्यावेळेस उत्तर महाराष्ट्रामध्ये तात्या टोपे असतील, झांसीची राणी असेल, अनेक आदिवासी क्रांतीवीरांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये या ब्रिटिशांच्या विरोधात एक बंड पुकारला होता. संघर्ष सुरू होता. पूर्ण उत्तर भारत, उत्तर देशाच्या उत्तर भागात एक ब्रिटिशांच्या विरोधात चळवळ सुरू झालेली होती. त्यातच उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला गेलो तर सर्व जे पेशवाई होते, राजेशाही होते, संस्थानिक होते, शांत झोपेत होते. ते आपल्या संस्थानिक वाचवण्यासाठी, आपल्या राज्य वाचवण्यासाठी ब्रिटिशांच्या गुलामीत गेलेले होते. आणि जरी आपलं संस्थानिक गेलं तरी आपल्याला पेन्शन वाढून मिळावे, आपले वंशज यांना पेन्शन वाढून मिळावे यासाठी चांगुलपणा करत होते. अशातच खाजा नाईक हा याचा उदय होताना आपल्याला दिसतोय. उत्तर महाराष्ट्रामध्ये या ब्रिटिश सत्तेविरुद्ध जेव्हा संघर्ष सुरू आहे त्यावेळेस सैन्य भरती हे ब्रिटिश सरकार सुरू केलेलं असतं. आणि या सैन्यांमध्ये खाजा नाईक हा भरती होतो आणि ब्रिटिश सत्तेत सहभागी होऊन आपलं कर्तव्य, आपली निष्ठा तो आपलं सिद्ध करतोय. एक आदिवासी मध्ये शिक्षणाचा अभाव जरी असला तरी संकटकाळी आपल्याला जो कोणी काय मदत करेल त्याच्यापाशी एक निष्ठ कर्तव्य बजावण्याचं काम हे आदिवासी करत असतो. आणि अशा ज्या रोजगारासाठी भटकत असताना ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये खाजा नाईक भरती होतो आणि त्याला आजच्या सेंधवा घाट जे म्हटले जाते त्या सेंधवा घाटामध्ये व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी इंग्रज सरकारच्या जो काही माल वाहतूक होत आहे त्यांच्या संरक्षणासाठी एक नियुक्ती दिली जाते. आणि इथून खाजा नाईकाचा जो प्रवास आहे तो प्रवास सुरू होतो. सैन्यांमध्ये आपलं कर्तव्य बजावत असताना खाजा नाईक उर्फ खाजे सिंग नाईक याच्यात नाव परिवर्तित होतं त्याचं. खाजा न राहता तो खाजे सिंग नाईक म्हणून ओळखला जातोय. उत्तर महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष पेटलेला आहे. एका बाजूला दक्षिण भारतामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये असेल, खानदेशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करणे सोडाच
परंतु इंग्रजांच्या विरोधात प्रशब्द काढायला सुद्धा इथले संस्थानिक तयार नव्हते. खाजा नाईक च्या बाबतीत आपण पुढे बघायला गेलो. खाजा नाईक त्याचे कर्तव्य हे बजावत असताना एक लुटारू किंवा चोरी करणारा याला पकडण्यात येतं आणि नेहमीप्रमाणे खाजा नाईकाने त्याची चौकशी, कारण की तो एक वफादार, एक इमानदारीने ब्रिटिश सरकाराच्या अधीन राहून कर्तव्य बजावत होता. परंतु नेमकं त्या चोराबाबतीत तो चोर नेमका कोण होता हे शेवटपर्यंत इतिहासकारांनी स्पष्ट सांगितलेले नाही. असेल हे या देशातल्या उच्च नीच मानसिकतेतून खाजा नाईकाला खाजा नाईकाच्या विरोधात असेल किंवा एक हा आदिवासी भील आपल्यावर सत्ता गाजवतोय, आपल्याला अधिकार गाजवतोय, या मानसिकतेने असेल का चोराचा त्या चौकशीच्या दरम्यान मृत्यू होतो. आता मृत्यू नेमकी कोणत्या पद्धतीने होतो, मारहाण केली, काय केली, याच्या इतिहासात नोंद सापडत नाही. परंतु एक या इथल्या उच्च जात वर्गाने किंवा इथल्या ज्या काही ब्रिटिश सत्तेच्या चाल चुंगलपणात गुंतलेले होते त्याने एक चाल किंवा कट रचून खाजा नाईकाला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण घडून आलेलं असेल. खाजा नाईकाच्या या नोकरीचा काळ किरदार जर आपण पाहायला गेलो, 20 वर्ष खाजा नाईकांनी ब्रिटिश सत्तेत नोकरी केलेली होती. या 20 वर्षामध्ये खाजा नाईकांनी कधीही ब्रिटिशांच्या अधिकारांचं उल्लंघन केलेलं नव्हते. त्याची वागणूक, चाल चलन, त्याचे काम करण्याची सगळं ब्रिटिश सरकारने एक अनुभवलेलं होतं. तरी पण या न्याय व्यवस्थेने खाजा नाईकाला 10 वर्षाची सजा सुनावली. ही सजा काटत असताना जेलमध्ये सुद्धा खाजा नाईकाने कोणतेही गैरवर्तणूक केलेलं नाही. याच्यावरूनच आपल्याला आदिवासी समाजाबद्दल किंवा आदिवासी क्रांतीवीरांबद्दल जर बघायला गेलो, एक प्रामाणिकपणा, सत्याच्या बाजूने चालणं आणि जिथं अन्याय होत असेल तिथं विरोध करणे, ही जी मानसिकता आदिवासीमध्ये पहिल्यापासून जी आहे ती आपल्याला इथे प्रकरणे जाणवते. खाजा नाईकाच्या या वागणुकीमुळे ब्रिटिश सरकारने त्याला 5 वर्षाची सजा कमी करून जेलमधून त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि इथूनच खाजाच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळते, नवीन उमेदीने, नवीन उद्देशाने त्या जेलच्या बाहेर खाजा नाईक येतोय. जेल बाहेर आल्यानंतर
परत एकदा ज्या ब्रिटिश सरकारने खाज्या नाईकाला अडचणीची वेळेस असेल किंवा एक ज्या वेळेस खाज्याला गरज होती उभं राहण्याची, त्यावेळेस ब्रिटिश सत्तेने त्यांना नोकरीत घेतलं होतं. ती जाणीव ठेवून खाज्या परत एकदा ब्रिटिश सत्तेकडे विनंती करायला गेला, परंतु ब्रिटिशांनी खाज्याला नोकरी नाकारली आणि जेलमध्ये ज्यावेळेस खाज्या जेलमध्ये सजा बघत असताना उत्तर भारतामध्ये ज्या काही आदिवासी वीर बागोजी नाईक, दशरथ नाईक हे ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करीत होते, त्यांना सुद्धा त्या जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं. आणि त्या जेलमध्ये या आदिवासी वीरांशी त्यांची भेट झाली आणि त्या भेटेदरम्यान ब्रिटिश सत्तेच्या आपल्या जंगल जमिनीवर जो हस्तक्षेप सुरू आहे, आपल्या आदिवासींचे जे अस्तित्व नष्ट करण्याच्या उद्देशाने आदिवासींचे विस्थापन सुरू आहे. आपल्या आदिवासींचे जे अधिकार आहेत ते अधिकार ब्रिटिश हे काढून घेत आहेत, याची जाणीव खाज्या नाईकला त्या जेलमध्ये झालेली आहे. आणि जेलच्या बाहेर आल्यानंतर खाज्या नाईक आणि बागोजी नाईक हे एकत्र येतात आणि इथल्या सावकारशाही असेल, इथल्या ज्या उच्च जात वर्गाच्या जो अन्याय अत्याचार असेल, यांच्या विरोधात एक बंड पुकारलं जात आहे. आणि बंड पुकारून इथल्या स्थानिक व्यवस्थेची लढत ब्रिटिशांशी दोन हात करण्यासाठी आपल्या आदिवासी बांधवांना एकत्र करून संघर्ष करण्यासाठी पुढे येत आहेत. खाज्या नाईक जेव्हा हे बंड पुकारतात तेव्हा ब्रिटिश सत्ता हे हादरते, कारण की ब्रिटिश सत्तेला माहित होते की खाज्या नाईक हा कोण आहे, खाज्या नाईका कोणते गुण आहेत आणि खाज्या नाईक काय करू शकतो ही सगळी जाणीव असल्यामुळे ब्रिटिश सरकार हादरलं आणि खाज्या नाईकाला पकडण्यासाठी असेल किंवा त्याचे बंड मोडून काढण्यासाठी सैन्याच्या तुकड्या या खानदेशामध्ये वाढवण्यात आल्या. त्यावेळेस जी परिस्थिती होती ब्रिटिशांशी लढण्यासाठी आदिवासींकडे किंवा इथल्या बंडखोरांकडे बंदुका नव्हत्या. इथल्या आदिवासींकडे पारंपरिक जे हत्यारे आहेत, गलवण असेल, तेरकामठा असेल,
तलवार असेल, कुऱ्हाडी असेल, भाला असेल, अशा या पारंपरिक हत्यारासह या ब्रिटिश सत्तेला उचलून टाकण्यासाठी खाजा नाईकाने एक पलटण तयार केली आणि ठिकठिकाणी सेंधवा घाट असेल, खानदेशामध्ये असेल, ठिकठिकाणी या ब्रिटिशांच्या मालवाहतूक, बैलगाडी असतील, वाहने असतील, हे लुटले नाही, तर त्यांच्यावर कर आकारण्याचं काम खाजा नाईकांनी सुरू केलं. जणू या इथल्या ब्रिटिश सत्तेला एक आव्हानच होतं की या देशाचे मालक आम्ही आहोत, या देशाचे राजे आम्ही आहोत आणि तुम्ही परके आहात. तुम्ही आमच्यावर सत्ता गाजवू शकत नाही. आमचे जल जंगल जमीन असेल, आमचं अस्तित्वावरच तुम्ही आमच्यावर घाला घालतायत, ते पुढे सहन केलं जाणार नाही. एक हे जसं एक प्रकारे प्रति सरकार स्थापन करण्याचा काम या खाजा नाईकांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जर बघायला गेलो, जसं खाजा नाईकाचा दबदबा वाढू लागला, एका बाजूला उत्तर देशामध्ये झाशीची राणी असेल, तात्या टोपे असतील, यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या आदिवासी बंडखोरांनी ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारलेले होते. एका बाजूला मंगल पांडेने सैन्यातच बंड पुकारलेला होता. अशातच दक्षिण महाराष्ट्रामध्ये खाजाने ब्रिटिशांची बगावत करत ब्रिटिशांचे जे दळणवळणाचे साधन होते, ते दळणवळणाचे साधन नष्ट करण्याचं काम खाजा नाईकांनी सुरू केलेलं होतं. आणि तो कर वसूल करून एक आदिवासी समाजाला पुन्हा वर आणण्याचं काम या खाजाने केलेलं आपल्याला दिसत आहे. सेंधवा घाटामध्ये अशाच कब्जा केल्यानंतर होळकर राजांचे एक खजिना हा घेऊन जात असताना खाजाच्या तुकडीने, खाजाच्या सैन्याने तो लुटलाय. असं सांगितलं जात आहे की 7 लाखापर्यंत एवज त्याच्यात होता. आणि एक खाजा नाईकाला आणि त्याच्या सैन्याला एक आधार मिळाला. आणि होळकर सरकारने सुद्धा त्याचे जे 200 सैन्य त्या खजिना बरोबर संरक्षण करण्यासाठी होते, त्यांनी सुद्धा एक माघार घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे होळकर सरकारने, त्या सैन्याने सुद्धा या खाजा नाईकाच्या बंडाला एक मुक्त समिती देऊन तो खजिना लुटण्यास मार्ग मोकळा करून देताना आपल्याला दिसतंय. त्या खजिन्याद्वारे थोडंफार खाजा नाईका आणि सहकाऱ्यांना बळ आल्याचं आपल्याला दिसतंय. अशा प्रकारे अनेक ठिकाणी खाजा नाईक, त्याच्या सोबतीने बागोजी नाईक,
याला ब्रिटिशांना एक हैराण करून सोडलेलं होतं. कोणत्याच बंडखोराच्या विरोधात इतकं सैन्य उभं केलं नसते, इतक्या सैन्याच्या तुकड्या या खानदेशात इंग्रजांनी ब्रिटिशांनी नंतर टाकण्यास सुरुवात केली. इथं आपल्याला परत एकदा आदिवासी मधल्या लढावो ची जाणीव आपल्याला दिसते. खाजा नायकाच्या सैन्यांमध्ये लहान पोरं, आया बहिणी सर्व कुटुंबासहित या ब्रिटिशांच्या विरोधात उतरलेलं होतं. कारण की आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता. जोपर्यंत ब्रिटिश आले नव्हते तोपर्यंत आदिवासीला अन्याय अत्याचार सुरू होता. परंतु इथल्या ज्या वन संपत्ती आहे, आदिवासींच्या जीवनाच्या जे स्रोत आहे, त्या स्रोतावर इथल्या व्यवस्थेने हात लावला नव्हता. परंतु ज्यावेळेस ब्रिटिश आले, या ब्रिटिशांनी सरळ इथल्या संस्थानिक असतील, राजेशाही असतील, हे जात वर्ग असेल, सरळ यांना न दुखावता सरळ आदिवासींच्या मूलभूत गरजांवरच घाव घातलेला दिसतोय. त्याच्यामुळे इथल्या ज्या वनसंपत्ती जी आहे, ती वनसंपत्ती लुटून, खनिजे लुटून त्यांच्या देशात परदेशात नेण्याचं काम या ब्रिटिश सत्तेने सुरू केलेलं दिसतं आपल्याला. दळणवळणासाठी याच कालखंडामध्ये रेल्वे आल्याचं आपल्याला दिसतंय. रेल्वेच्या रुळांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जंगले तोडली गेली, जंगलावर कब्जा करण्यात आला आणि तिथून आदिवासींना विस्थापित करण्याचं काम इथल्या या ब्रिटिश व्यवस्थेने सुरू केलं. आणि इथल्या ज्या वन व्यवस्थेच्या ज्या उच्च जात वर्ग होता, सधन म्हटलं जाणारा वर्ग जो होता, त्या वर्गाला जमीन कचण्यासाठी, जमिनीवर कब्जा करण्यासाठी उठवण्यात आलं आणि आदिवासींकडून जमिनी असतील, पाण्यावर हक्क असेल, सगळं हे त्यांचं काम इथल्या व्यवस्थेने आणि या ब्रिटिश सत्तेने सुरू केलेलं. त्याच्यामुळे आदिवासींना लढल्याशिवाय पर्याय नव्हता. खास करून आदिवासी मधला जो भिल समाज आहे, त्या भिल समाजाने या देशातल्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पण त्यावेळेस सुद्धा या समाजावर इथल्या व्यवस्थेने, इथल्या जाती व्यवस्थेने नाकारलेलं होतं. तीच अवस्था आज आपण स्वतंत्र देशात राहतोय, या देशामध्ये सुद्धा तीच अवस्था आपल्या या आदिवासी समाजावर, भिल समाजावर पाहायला मिळते. एक लढाऊ, एक संघर्ष करणारा आदिवासी भिल
समाज याच्यावर पहिल्यापासून तर आतापर्यंत जो अन्याय अत्याचार सुरू आहे तो सुरूच आहे. ब्रिटिशांनी केला, त्यावेळेच्या उच्च नीच संस्कृतीने केला. आज त्याच मानसिकतेचे सरकार किंवा त्याच मानसिकतेचे समाज आज पण या देशामध्ये आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार सुरू आहे. आणि हीच कंत आदिवासी जे क्रांतीवीर होऊन गेले त्यांच्या मनात खदखदत होती. इथल्या व्यवस्थेशी झगडत असताना या ब्रिटिश सत्तेविरुद्ध पारंपरिक हत्यारासह बंड पुकारणं त्यावेळी विचार करण्यासारखा. धडाधड आदिवासी स्त्री पुरुष मारले गेले. हजारो आदिवासींना रांगेत उभे करून या ब्रिटिशाने गोळ्या झाडल्या. परंतु इथल्या व्यवस्थेने, इथल्या सरंजामशाही व्यवस्थेने असेल, त्या काळाच्या राजेशाही असतील, संस्थानिक असतील, यांनी साधा पाठिंबाचा शब्द सुद्धा काढला. आदिवासी आपल्या हक्कासाठी, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना त्या संस्थानिकांनी आदिवासींवर त्यावेळेस सुद्धा इस्कापड. या दुहेरी संकटात खाजा नाईक लढा देत आहे. परंतु आधुनिक शस्त्रासह सुसज्ज असलेल्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणे, संघर्ष करणे म्हणजे स्वतःला मरण्याच्या खाईत ढकलण्यासारखं. तरी पण न डगमगता कोणाचीही वाट न बघता पाठिंब्याची या ब्रिटिशांच्या विरोधात खाजा नाईकांनी संघर्ष सुरूच ठेवला. आणि इतकं ब्रिटिशांना हैराण करून सोडलं की खाजा नाईक आणि भागोजी नाईक यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर करावं लागतं. सैन्याची कुवत जमवून आदिवासींमधल्या काही फुटोरवादी त्या फलटाने उभ्या केल्या. आदिवासी भिलांमध्ये फूट पाडून आदिवासींना सैन्यामध्ये भरती केली आणि आदिवासींच्या विरोधात आदिवासींना संवाद केला. ब्रिटिशांच्या फौजेपुढे, सैनिकांपुढे खाजा नाईक एक छोटासा एक काय झाला, कमी पडला तो. तरीही खाजा नाईक न डगमगता आपल्या पत्नीसह, आपल्या मुला बाळांसह शेवटपर्यंत खाजा नाईक हा लढत राहिला. एक महत्वाची लढाई या इतिहासामध्ये इतिहासकारांनी सुद्धा नोंद घेतलेली आपल्याला दिसते.
आंबा पाण्याची लढाई. ज्यावेळेस खाजा नाईकाला वाटलं की आपल्यापेक्षा यांच्या सैन्याच्या तुकड्या जास्त आहे, यांच्याकडे शस्त्र जास्त आहे आणि आपण एकटे पडतोय आहोत. आपली जी ऊर्जा आहे, आपले जे बळ आहे ते टिकवून ठेवायचे असते. स्वातंत्र्य लढ्यात देश स्वतंत्र करण्यासाठी शेवटपर्यंत आपल्याला लढायचं असेल तर थोडं एक पाऊल मागे जावं लागेल. आणि त्या विचाराने, कारण की खाजा नाईकाच्या डोळ्यांसमोर या ब्रिटिशांनी आई बहिण्यांचे जीव घेतलेला होता. आपल्या भावांचा मृत्यू होताना पाहिलेलं होतं. शेवटी माणूस तर त्याला काळीज असतं. आणि या संघर्षात खाजा नाईकाने एक पाऊल मागे जाण्याचा विचार केला आणि आपली ऊर्जा अधिक ताकदवान बनवण्यासाठी, आपले सैन्य बळ वाढवण्यासाठी या उत्तर भारतामध्ये ज्या आदिवासी वीरांनी ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारलेलं होते, संघर्ष सुरू केलेला होता, त्या टप्प्यात असेल यांच्याशी भेट होते का, त्यांच्याशी सलाह मसलत होते का, आणि अख्खा पूर्ण देशभरात कशा पद्धतीने या ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करता येईल या बाबतीत रणनीती आखण्यासाठी एक पाऊल खाजा नाईक मागे जातोय आणि जंगलामध्ये लपत आहेत. परंतु या आंबापानीच्या लढाईमध्ये जेव्हा ब्रिटिशांना कळतं खाजा नाईक आणि त्यांच्या सहकार्यासह हे जंगलात जाऊन लपलेले आहेत, हे तिथे या खाजा नाईकाच्या मागावर घेत आलेल्या मेजर इव्हानसने यांना कळतं की खाजा नाईक हा या संघर्षातून मागे होत आहे. खाजा नाईकला असं वाटलं की बडवण्याचा जो राजा आहे तो राजा आपल्याला सहकार्य करेल, आपल्याला सैन्य पुरवेल, आपल्याला सहकार्य करेल, परंतु ही जी अपेक्षा होती ती व्यर्थ ठरली. आंबापानीच्या डोंगरामध्ये 3000 पेक्षा जास्त आदिवासी स्त्रिया, मुले, स्वतः खाजाचे बायको, मुलगा सगळे तिथे आश्रयाला होते. आणि अचानकपणे ब्रिटिशांना चाहूल लागते.
आणि मेजर इव्हानसने खाज्याच्या सहकार्यावर चाल करून येतो. त्या जंगलाच्या मध्यभागी दोऱ्या खऱ्या आदिवासींना त्या खाज्याच्या सहकार्यांना कोंडलं जातं. आणि हजारोच्या संख्येने ब्रिटिश सैन्य येऊन खाज्यावर जेव्हा हल्ला ते सावध होते. खाज्याच्या सहकार्यांकडे अत्याधुनिक शस्त्र नव्हते. एक पारंपरिक मागे सांगितल्याप्रमाणे पारंपरिक शस्त्र असल्यामुळे खाजा नाईक प्रतिकार करू शकला नाही. जेवढा प्रतिकार करता आला तेवढा काढण्याचा प्रयत्न केला, खूप मोठा प्रयत्न केला. आणि याच्यात सोळा ब्रिटिश सैनिकांना खाज्याने यमसदनी पाठवलं. परंतु या लढाईमध्ये आंबापानीच्या लढाईमध्ये खाज्याने आपले सर्वस्व गमवले. त्यावेळेची परिस्थिती जर आपण आपल्या डोळ्यासमोर आपण आणलं, या देशासाठी आपल्या मुलांबाळांसह कोण रस्त्यावर उतरेल? या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खाज्याने आपल्या बायकोचा आणि मुलाचा आहुती दिलेली. त्याच्यासह 3000 आदिवासी स्त्री पुरुषांना खाज्याच्या डोळ्यासमोर पटापटा मारण्यात. त्यावेळेची परिस्थिती खाज्याला आणि भागोजींना यांचं मन आहे म्हणत या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो आदिवासींनी या आंबापानीच्या लढाईमध्ये आपलं बलिदान दिलेलं आहे. आणि त्या लढाईमधून कसं बस करून भागोजी नाईक आणि खाजा नाईक हे वाचतात. परंतु या लढाईनंतर खाजा मध्ये जी उर्मी होती, जी लढण्याची ताकद होती, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्वपण लावून देणारा खाजा खचला गेलेला दिसतोय आपल्याला. त्याचं मन हेलावून गेलेलं दिसतंय आपल्याला. आणि असं म्हणतायत आपले आदिवासी इतिहासकार 460 आदिवासी महिलांना
आपल्या या धुळ्याच्या जेलमध्ये टाकण्यात आलं. या मागचं पण एक कट होता, कारस्थान होतं. आज आपल्या आदिवासी समाजामध्ये स्त्रियांना महत्वाचं स्थान दिलं जात आहे. या देशाच्या कृषी प्रधान देशामध्ये शेतीचा शोध लावला असेल तर त्या एका स्त्रीने लावलेला आहे. आदिवासींच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना एक महत्वाचं स्थान हे दिलेलं आहे. स्त्री आणि पुरुष समानतेचा नारा या आदिवासीच्या संस्कृतीमधून आपल्याला दिसतो आणि ब्रिटिशांनी ते बरोबर ओळखलं. की खाज्याला जर नामहरम करायचे असेल, आदिवासींना थांबवायचे असेल तर त्यांच्या आया बहिणी आहेत, त्यांना जेलमध्ये टाकून एक त्यांच्यावर वर्चस्व लागता येईल आणि दडपण आणून एक शरणागती पत्करतील असं यांना वाटलंय. परंतु एक धडाडीच्या वीरांगणा आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून इथल्या व्यवस्थेविरुद्ध असेल, ब्रिटिश बरोबर असेल, दुटीने लढताना आपल्या हक्कासाठी असेल, आपल्या अस्तित्वासाठी असेल, इतिहासाच्या कालखंडात असेल, आजच्या घडीला असेल, या स्त्रिया, आदिवासी महिला या आघाडीवर आहे. त्या कधी डगमगल्या नाहीत. आणि खाज्या आणि भगवती नाईक यांच्यावर मोठं दडपण आलं. त्यांचं मन खचून गेलं की आता आपण या ब्रिटिश सत्तेवर विरुद्ध लढू शकत नाही. कारण की इथल्या ज्या राजेशाही होते किंवा संस्थानिक होते, इथल्या उच्च जात वर्ग जो सदन वर्ग म्हटला जात होता, त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा पाठबळ या संघर्षामध्ये मिळालं नव्हतं. इकडं त्या टप्प्या आणि आदिवासी क्रांतीवर जे लढत, खाज्या नाईकला असं वाटलं या लढाई आंबापाणीच्या लढाईनंतर आपल्याला परत या ब्रिटिशांच्या विरोधात लढायचं असेल तर त्या टप्पे आणि जे आपले आदिवासी बंडखोर लढतायत त्यांच्याकडून पाठबळ मिळेल. यासाठी इंग्रजांच्या ब्रिटिशांनी जे शरणागतीचं आवाहन केलं होतं, ते आव्हान न स्वीकारता एक ब्रिटिशांना निरोप दिला. एक वेळ मारून नेण्यासाठी, एक ब्रिटिशांना एक या संघर्षाची जाणीव न होऊ देता
खाजा नाईक जे तात्या टोप्याची भेट घेणार होता, त्याची वाट बघत होता. याच्याशी आपल्याला जॉईंट होऊन एकत्र जाऊन या ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी जो डाव किंवा जी कल्पना खाजा नाईक रचत होता, ते कळू न देण्यासाठी ब्रिटिशांना विनंती केली की पूर्ण माफी सह मला पूर्ण माफी जर देत असाल तर मी शरणागती पत्करण्यास तयार आहे, असं वेळ मारून वाट पाहिली. पण तात्या टोपे सुद्धा या खानदेशामध्ये एक आशा न दिसल्यामुळे कोणतेही संस्थानिक या ब्रिटिशांच्या विरोधात लढताना दिसले नसल्यामुळे जे काही लढत होते भागोजी नाईक, खाजा नाईक यांना सुद्धा ब्रिटिशांनी एक आंबापाणीच्या लढाईमध्ये हजारो आदिवासींना मारण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे भागोजी आपले खाजा नाईक कडे लढण्याची हिंमत जी होती ती खचली गेलेली आहे. याची जाणीव या तात्या टोपेला झाल्यामुळे तात्या टोपे हा परस्पर तिकडनं गेल्यामुळे खाजा नाईकाची जी इच्छा होती की या ब्रिटिशांच्या विरोधात परत एकदा नव्या उमेदीने नव्या याच्या जिद्दीने संघर्ष करण्याचं त्याच्यात फजिती होते. या खाजा नाईकाच्या आंबापाणीच्या लढाईमध्ये जे काही खाजाचे वीर बहादूर होते त्याच्यातले 55 सैनिकांना 55 आदिवासी सैनिकांना यातल्या ब्रिटिश सत्तेने खाजा नाईकासमोर गोळ्या झाडल्या. आणि खाजा नाईकाच्या जो संघर्ष करण्याची उमेद होती ती उमेद ते संपते. खाजा नाईकाच्या मृत्यूबद्दल इतिहासकारांना नोंद केलेली सापडत नाही. आदिवासी इतिहासकारांनी एक मौखिक इतिहासाद्वारे मौखिक बोलीद्वारे जे सांगितलं जात आहे की त्या टोपेला भेटण्यासाठी त्याच्याकडे मदत मागण्यासाठी खाजा नाईक जात असताना जंगलात एका वाघाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्यात तो मृत्यू झाला, असे एक मौखिक इतिहास सांगितला. दुसरा जो मौखिक इतिहास सटाणा आणि या आपल्या उमरपाटाच्या भागामध्ये लोककथेतून असं सांगितलं जात आहे की खाज्याला पकडून देण्यासाठी ब्रिटिश सरकारने जे जाहीर केलं बक्षीस जाहीर केलं होतं त्या इथल्या एका बंडखोरांनी पैशांच्या लोभापायी खाजा नाईक हा नदीमध्ये अंघोळ करीत असताना त्याला मारण्यात आलं आणि ते शिर डोकं ब्रिटिशांच्या समोर घेऊन गेलं आणि ते बक्षीस घेण्यासाठी. परंतु त्या ब्रिटिशाने त्या बंडखोराला सुद्धा तिथंच गोळ्या झाडल्या आणि त्याला मारलं, असं मौखिक बोलीभाषेत आपल्याला कळतंय. या स्वातंत्र्य लढ्याच्या खाजा नाईकाच्या अंतानंतर एक दशकापर्यंत
ठिकठिकाणी आदिवासी लढत होते. असं एक इतिहासात, ब्रिटिशांच्या इतिहासात अशी नोंद केलेली आढळते आपल्याला. हे सर्व राजे, सर्व संस्थानिक हे हरले ब्रिटिशांसमोर, परंतु आदिवासी भिल्ल समाज, आदिवासी हे शेवटपर्यंत ब्रिटिशांशी लढत राहिले, संघर्ष करत राहिले आणि आपले अस्तित्व, आपले जल जंगल जमीन वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहिले. हार जरूर झाली. आदिवासींना हरवण्यासाठी ब्रिटिशांनी भिल्ल पलटण तयार केले आणि या भिल्ल पलटणीनेच आदिवासींचा घात केला. आदिवासींना हरवण्यासाठी आदिवासींनाच उभं केलं गेलं, तेव्हा आदिवासी हारले. पण ब्रिटिशांना इतके सुसज्ज असताना, हत्यारासहित असताना सुद्धा शेवटपर्यंत झुंज दिली ती या आदिवासी वीरांनीच. खाज्या नाईक असेल, तंट्या मामा असेल, बिरसा मुंडा असेल, अनेक आदिवासी क्रांतिवीरांचं या स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहे. परंतु या इथल्या वर्ण व्यवस्थेने, या इथल्या इतिहासकारांनी, या इतिहासकारांच्या डोक्यामध्ये जो भुसा भरलेला उच्च नीचचा, आदिवासींच्या शिक्षणाचा अभाव, अज्ञानाचा फायदा घेत आदिवासींच्या भलेपणाचा फायदा घेत आदिवासींच्या इतिहास हा लिहिला गेला नाही. स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर सुद्धा इथल्या इतिहासकारांना असं वाटलं नाही की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आदिवासींचे जे क्रांतीवीर होऊन गेले, त्या क्रांतीवीरांच्या इतिहास हा शोधावा आणि तो जनतेसमोर आणावा असं वाटलं नाही. अठराशे 57च्या लढाईनंतर सुद्धा आदिवासीने ठिकठिकाणी या इंग्रजांच्या विरोधात आपला संघर्ष चालू ठेवला. हॅलो सर. सहभाग घेतल्याचं आपल्याला दिसतंय. खाज्या नाईकाच्या नंतर रामदास महाराज असेल, यांची जी चळवळ सुरू होती, त्या चळवळीत सुद्धा हजारो आदिवासी सहभाग झाले आणि या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवला. या कुठल्याच संघर्षाची नोंद इथल्या व्यवस्थेने घेतलेली दिसत नाही. आदिवासींमधले काही लेखक होऊन गेले, काही उच्च नोकरीवर गेले, उच्च शिक्षित झाले, परंतु त्यांना सुद्धा असं वाटलं नाही की आदिवासींच्या, आपल्या पूर्वजांचा इतिहास आपण शोधावा आणि तो लिहावा आणि आपल्या जनतेसमोर आणावा.